नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप 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 स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक असाल। तर नवीन दिवसाची छान अशी नवीन सुरुवात झाली आहे। सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ। तर माझं कपाट आहे ना खूपच जास्त खराब झालं आणि मला साडी कलेक्शन करायचं होतं तुमच्याशी शेअर। हा व्लॉग तर तुम्ही पाहिलाच असेल। तर मग त्याची तयारी चालू आहे। सगळ्या साड्या अशा सोफ्यावर ठेवल्या होत्या आणि मग मला तिथे बसून असं एक एक साडी तुम्हाला दाखवायची होती। तर कशा वाटल्या माझ्या सगळ्या साड्या हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती साडी आवडली ना ते पण मला सांगा। तर मग म्हणलं की चला आता कपाट पण आवरून घेऊया, कारण खूपच जास्त खराब झालं आणि लगेचच मी साडी पण वेअर केली, कारण मला साडी कलेक्शन करायचं म्हणलं मग मला वाटलं की साडी घालून आणखी चांगलं वाटेल साडी कलेक्शन दाखवायला। आणि बघा पसारा तुम्ही पाहू शकता आणि मग एवढी छान अशी साडी घालून मी रेडी झाली आहे छान छान। आणि साडी कलेक्शन वगैरे सगळं झालं त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे। म्हणजे बघा पूर्णपणे असं खाली सगळं फेकून दिलं तर मी, कारण पटापटा व्हिडिओमध्ये दाखवावं लागतं आणि मग सगळं फेकून दिलं, डिरेक्ट फेकून दिलं। नंतर म्हणलं नंतर निवांत घड्या घालता येईल, कारण सगळा वेळ तर आपलाच आहे। आपण अशी पॉवरफुल वुमन आहोत त्यामुळे मग म्हणलं की नंतर घालता येईल। मग हळूहळू करून एक 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 घडी घालत आहे मी, कारण की भरपूर साड्या आहेत, तुम्ही तर पाहिल्या असतील। म्हणजे जवळजवळ 25-30 साड्या बहुतेक असतील आणि त्या सगळ्या तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत। थोड्याशा फास्ट दाखवल्या आहेत। फास्ट म्हणजे तेवढ्या पण फास्ट नाही झाल्या, पण बऱ्यापैकी म्हणजे सगळ्याच साड्या एकाच व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत। आणि तो फक्त व्हिडिओ 25 मिनिटाचा झाला आहे, 25 किंवा 20 मिनिटाचा असं झाला आहे। त्यामुळे तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पण पाहिला नसेल तर नक्की पहा। माझ्याकडे जेवढ्या काही एक्सपेन्सिव्ह साड्या आहेत, जेवढ्या माझी पैठणी, माझ्या लग्नातली साडी, माझ्या सगळ्या साड्या टू झेड सगळ्या साड्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत। अजून पण आहेत, पण त्या मी असेच म्हणजे वाटून टाकल्या, म्हणजे मी घालत नव्हते त्यामुळे मग मम्मीला आमच्या आईंना वगैरे देऊन टाकले आहेत। आता मी वापरतच नाही। तुम्ही पाहतात का कधी मला साडीवर? म्हणजे इकडे तर मी कधी घालतच नाही, गावाकडे गेले तर कधी सण वगैरे असेल तर, आणि ते पण घातली, सण झाला की लगेच काढून ठेवली। म्हणजे जास्त साडी ही वेअरच करत नाहीत। मला आवडते ॲक्च्युली साडी वेअर करायला, आणि आता ते इकडे आले ना, इकडे तर घातलीच नाही कधी। त्यामुळे मग इथे ना असं खूप एक्साइटमेंट असते मी साडी घालायची वगैरे, म्हणजे साडीत फोटो वगैरे म्हणजे आवडते मला। आता तर खूपच जास्त आवडायला लागली, त्यामुळे मग बघू आता इथून पुढे मी थोडंसं फॉलो करेन साडी वगैरे घालणं। तर आता इथे ना म्हणजे बॉक्समधली वगैरे साडी असते ना, जे एक्सपेन्सिव्ह साड्या त्यांना नीट ठेवावं लागतं। मग त्यामुळे त्या पण पिशवीमध्ये ही जी साडी आहे ना मल्टी कलरची, ही मी एकदा पण नाही वेअर केलेली आणि ती तशीच आहे। तर इथे लाईट पण गेली ती माझी थोड्या वेळ, अगदी 1 मिनिटच गेली आणि लगेच आली ती परत। तर चला मी साड्याची घडी घालतेच, पण तुम्हाला माझ्याबद्दलचे कोणते व्हिडिओ पाहायला आवडतात? म्हणजे मी जे क्रिएटिव्हिटी करते ते व्हिडिओ तुम्हाला जास्त पाहायला आवडतात की माझे डेली रुटीनचे व्हिडिओ पाहायला आवडतात? म्हणजे मी तसेच व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करेन, कारण या चॅनलवर भरपूर असं मिक्स कॉन्टेंट झालं आहे। मला पण समजत नाही आहे, माझे पण जे क्रिएटिव्हिटी मी करते ना त्याचे व्हिडिओ जास्त आवडतात ते लोकांना, माझे डेली रुटीनचे व्हिडिओ नाही आवडते। मग तुम्ही मला सांगा की कसे व्हिडिओ मी बनवून, मग मी त्याच प्रकारचे व्हिडिओ बनवेन। आता बघा इथे बोलता बोलता सगळ्या कपड्यांच्या नाही, हे साड्यांच्या घड्या घालून झाल्या आहेत। आणि जे ब्लाऊज वगैरे आहेत ना ते मी असे 1 तास हँगरला लावून ठेवते। जे काही असे कधी न घालणाऱ्या साड्या आहेत ना त्यांच्या आतमध्येच त्यांचे ब्लाऊज ठेवून देते। पण ज्या अशा म्हणजे ज्यांचे ब्लाऊज एकावर 2 असे घालू शकतो, म्हणजे 2 साडीवर एकच ब्लाऊज आहे असा, मग ते ना मी सगळे असे हँगरला लावून ठेवते, कारण मग त्या साडी परत उचका, मग तिला ही करा, मग ते नको वाटतं। आता बघा मला ही सगळी काटकसर कशाची चालली माहिती आहे? मला फक्त फोटो काढायचं की थंबनेलला लावायला फोटो पाहिजे, म्हणजे साडीच्या कलेक्शनचं थंबनेलला लावायला मला फोटो काढायचं होतं। त्यामुळे मी एका अशा साड्या ठेवते। आणि काय झालं मंडळी, त्या सगळ्या साड्या खाली पडल्या परत, मग मी परत ते डबल घड्या घातल्या माहिती आहे का, आणि ते व्हिडिओमध्ये नाही घेतलं। मग नंतर मी जी साडी घातली होती ती चेंज केली पहिली, कारण साडीमध्ये काम करणं इम्पॉसिबल आहे। कशा महिला साडीमध्ये काम करतात, मला तर अजिबात जमत नाही। मग जो सकाळी ड्रेस घातला होता तोच घातला परत, आणि जे काही साड्या इकडे ठेवल्या होत्या त्या सगळ्या पडल्या होत्या खाली, मग त्या एक एक घडी घालू असं माझ्या कपाटामध्ये ठेवत आहे। ॲक्च्युली मला ह्याला हँगर घ्यायचा आहे, पण आता बघू पुढे कधी घेईन। 90 रुपयालाच हँगर भेटतात, 10 का 12 ऑनलाईन मिशोवर, पण ते हँगरला काम काय माहिती मला अडकूच वाटत नाही, कारण त्याला परत गंज लागतो। आता माझ्याकडे आहेत ऑलरेडी भरपूर हँगर आहेत, पण त्याला मी पॅन्ट वगैरे यांच्या लावून दिल्या आहेत मिस्टरांच्या, कारण त्यांच्या पॅन्टला लागलं तर ठीक आहे, पण आपल्या ज्या एक्सपेन्सिव्ह साड्या असतात त्यांना लागलं म्हणजे ते आपल्याला परवडणारच नाही आहे।
त्यामुळे मग त्याला नको वाटतं. लाकडी वगैरे असतात ना हँगर, तसे मी सर्च करते आहे, पण मला तसे भेटतच नाही. जर का तुमच्याकडे असेल ना त्याची लिंक वगैरे तर मला प्लीज प्रोव्हाइड करा, कारण मला हँगर घ्यायचेच आहेत. कारण खूप साडी म्हणजे एवढ्या साड्या झाल्या ते ना म्हणजे कपाटात बसत नाही. मी अक्षरशः तुम्ही तर पुढे पाहतानाच मी बॅगमध्ये साड्या भरल्या आहेत आणि त्या बेडमध्ये ठेवून दिल्या आहेत की ज्या मला साड्या अजिबात लागत नाही किंवा म्हणजे त्या घालतच नाही अशा साड्या मी. आणि खूप साड्या ठेवल्या आहेत, म्हणजे माझ्या सासरी माहेरी, सासरी अर्ध्यात माहेरी अर्ध्यात आणि इकडे अर्ध्यात. बहुतांश साड्या इकडेच आहेत, पण सासरी आणि माहेरी आहेत थोड्या थोड्या ठेवल्यात की इकडून सारखं नको तिकडच्या न्यायला. मग तिकडे गेल्याच्यानंतर जर कधी वाटलंच मन झालंच तर मग तिकडेच घालायला, म्हणून मी तिकडे ठेवलं आहे. तरी पण माझं हे कपाट पूर्ण भरलं आहे माझ्याच कपड्यांनी. बाकीच्यांचे कपडे कुठे ठेवा त्याची पंचायत आहे, तरी पण मी डिवाईड करून दिलं आहे आणि लिमिटेड स्टॉक ठेवते. आणि भरपूर आहेत कपडे वगैरे, मग ते मी बेडमध्ये ठेवते. म्हणजे बेडमध्ये पण ते कुठून धूळ जाते काय माहिती, बेडमध्ये पण भरपूर धूळ जाते. मग ती मी काय केलं ना, बॅगमध्ये भरलं सगळ्या साड्या, सगळे काही एक्स्ट्राचे कपडे असेल, नवे कपडे आहेत. आता मी मिशोचं खूप कॉन्टेंट बनवते ना, मग त्याचे पण कपडे भरपूर आहेत. मी रिटर्न नाही करत, मला आवडल्यानं मी ठेवून घेते. मग ते पण सगळे मी असं बॅगमध्ये भरलं आहे आणि बेडमध्ये ठेवून दिलं आहे. आता इथे मला खालचा पण माझे ड्रेस जीन्स वगैरे आहेत ना, तो पण कप्पा मला आवरायचा होता, पण तो वरच्यावर आवरला. कारण आता तो रोजच लागतं, ड्रेस वगैरे रोजच अनुला सोडवायला जावं लागतं की मग फॉर्मल ड्रेस घालावा लागतो. मग ते तसंच ठेवून दिलं, कारण आता ते खराब तसंही होणार आहे. बघा आता फायनल लुक माझ्या कपाटाचा एवढं छान आवरला आहे. आता ते किती दिवस राहत आहे ते बघू. मला ऑर्गनायझर पण घ्यायचे आहेत, पण आता हळूहळू ह्या छान कपाटासोबत मी असा एक फोटो पण काढला. स्क्रीनशॉट मारून घ्यावं लागतात, कारण फोटो आयफोनमध्ये म्हणजे असं कोण काढायचं नाही, त्याच्या टाईमवर कसं लावायचं ते पण मला माहीत नाही. नवीनच आयफोन घेतला आहे, त्यामुळे थोडंसं शिकणं पण चालू आहे आणि व्हिडिओ शूट करणं पण चालू आहे. तर बघा ह्या बॅगमध्ये भरले आणि सगळं बेडमध्ये डिरेक्ट ठेवून दिलं, कारण नकोच म्हणलं. नंतर चेंज वगैरे केलं, अनुला स्कूलला सोडवलं होतं तर स्कूलवरून आणलं तिला, आणि जे काही बाहेर कपडे टाकले होते ते सगळे आतमध्ये टाकावं म्हणलं, कारण की 2-3 दिवसाला असंच कपडे इकडे सुकतात. खूपच जास्त पाऊस आहे, त्यामुळे मग रोजचे रोज कपडे सुकतच नाही. आणि त्यात बाल्कनीमध्ये जास्त हवा पण येत नाही, कारण ती ग्रिल वगैरे लावलेली आहे ना. पण ती प्रोटेक्शनच्या दृष्टीने खूपच जास्त चांगली आहे, कारण छोटी बाळं असली ना की ती ग्रिल पाहिजे. तर इथे कपडे सगळे आणले आणि जे काही थोडेफार म्हणजे नॉर्मल एका रात्री सुकतील ना असे कपडे मी अनुचं टेंट हाऊस आहे त्यामध्ये टाकते. आणि मग जे जास्त ओले असतात ते बाहेरच ठेवते मी, रात्रभर ठेवते, 2-3 दिवस असेच बाहेर राहतात. आता माझं बेड वगैरे आवरून झालं आहे सगळंच. आता फक्त झाडून पुसून आणि थोडंफार जे काही एक्स्ट्राची कामं असतील तीच. आता मी हॉलमध्ये आले आहे. हॉलमध्ये तर चांगलंच असतं बरं का, फक्त ही सोफ्यावरचं. सोफा आता हा मी DIY केला आहे, म्हणजे एक कपाट होतं तर त्याचं सोफा बनवला आहे म्हणजे इकडे आम्ही सामान नाही जास्त आणलं, तुम्हाला जसं सांगितलं. फक्त कपाट, बेड, जे काही असं छोटं मोठं सामान आहे, भांडे वगैरे तेच आणलं आहे. आणि जे मोठं जास्त सामान आहे ते नाही आणलं, त्यामुळे मग असं DIY केलेलं आहे. आणि खूप छान आहे, त्याच्यावर किती पण माणसं बस, अजिबात तुटत वगैरे काही नाही. तर झाडून वगैरे सगळं घेतलं आणि किचनचं छोटं मोठं काम होतं, मग म्हणलं ते करून घ्यावं, कारण किचन स्वच्छ असेल ना तरच आपलं सगळं बाकीचं असं छान वाटतं, किंवा संध्याकाळचा स्वयंपाक करायला आपल्याला उत्साह येतो. आता इथं दुपारची वेळ होती, दुपारची जेवणाची भांडी होती तर तीच घासून ठेवत आहे. सकाळची भांडी सुकलेली आहेत तरी पण मी त्यावरच दुपारची भांडी पण ठेवली, कारण म्हणलं संध्याकाळी एकदाच सगळं करायला, कारण आता खूप थकले होते. जवळजवळ कलेक्शनचा व्हिडिओ मी 3 तास कंटिन्यू करत होते, कारण ब्लाऊज कलेक्शन, साडी कलेक्शन हे दोन्ही पण एकाच टायमाला केले. आणि मग खूप थकायला होतं असे शूट वगैरे केल्याच्यानंतर. सोपं नाही आहे हे व्हिडिओ करणं वगैरे, सोपं नाही आहे. मला दिवसभर असं अक्षरशः असं मोबाईल समोर घेऊन एडिटिंग आता माझ्यासाठी नवीन आहे, पण मी करते, परफेक्ट करते, तरी पण होतं म्हणजे खूप टाईम लागतो. त्यामुळे एक व्हिडिओ बनवायला पूर्ण दिवस लागतो. त्यामुळे तुम्ही असंच नका जातो, प्लीज एक लाईक करत जा, खूपच जास्त मोटिवेशन मिळतो आणखी वेगवेगळे व्हिडिओ बनवायला. आणि मी तर खूप जास्त कॉन्टेंट शोधते. मी दिवस असंच विचार करते की कोणते व्हिडिओ मी ह्यांच्या पब्लिकसोबत शेअर करू शकते, कोणते व्हिडिओ मला बनवायला पाहिजे. त्यामुळं मला खूप जास्त मी मेहनत घेते. आता त्यामध्ये सक्सेस हे मला मिळतं आहे, हळूहळू मिळतं आहे, पण तुम्ही माझ्यासोबत राहा, मला सपोर्ट करा, त्यामुळे एक छान यूट्यूबर मी बनवू शकते. बघा आता इथे छान प्रकारे पुसून झाडून सगळं झालं आहे आणि एकदा शेवटचा लुक तुम्हाला मी दाखवते. इतकं सुंदर दिसत आहे, एकदम 3D मध्ये मी दाखवलं आहे बरं का. हे आमचं बेडरूम आणि 2 गॅलऱ्या अटॅच आहेत. आता कपडे इग्नोर करा, कारण
सुकतच नाहीत कपडे 2-3 दिवस. अनुचं इथे खेळणं चालू आहे. मग तिला पण म्हणलं गन पावडर करावं, कारण 5 वाजले होते. दिवाबत्ती वगैरे आणि माझं इथपर्यंतच रुटीन आहे आजचं. म्हणजे फक्त 6 वाजेपर्यंत रुटीन आहे. 6 वाजेपर्यंत मी जे काय केलं, संध्याकाळ स्वयंपाक वगैरे ते पण अटॅच केलं असतं, पण खूप जास्त मोठा व्हिडिओ झाला असता आणि एवढे मोठे व्हिडिओ पाहायला लोक मागत नाही. त्यामुळे जेवढं आहे तेवढं तुम्ही ॲडजस्ट करा. तर इथे अनुचं गन पावडर वगैरे सगळं करून झालं आणि तिला फक्त खेळायचं असते. मी काय करते त्याकडे लक्ष नाही. तिला फक्त तिचं खेळणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता लहान आहे तोपर्यंत, तेव्हा मोठी होईल तेव्हा तिला पण समजेल की आपले कामं आपण स्वतः करायला पाहिजे, किंवा स्वतः कामं करताना तिथं लक्ष आपण दिलं पाहिजे. तर इथे मी पण आता सकाळपासून खूपच म्हणजे थकले होते. त्यामुळं हातपाय तोंड वगैरे धुतले आणि स्वतःचं म्हणलं थोडंसं आवरावं, कारण थोडंसं फ्रेश वाटतं हातपाय तोंड वगैरे धुतल्यानं 6 वाजता. मग फ्रेश वाटतं एकदम, माइंड असं भारी वाटतं की संध्याकाळचं स्वयंपाकाला आपण जोमाने कामाला लागतो. किती पण दिवसभर थकलो तरी पण आपण जोमाने कामाला लागतो. म्हणजे तेवढं फ्रेश आपलं माइंड असलं तरच. आता बघा इथे माझं आवरून झालं आहे सगळं. आणि कालच्या दिवशी एक बॉटल आणली होती माझ्या फ्रेंडनी मी. तर मग त्यामध्ये मला मनी प्लांट लावायचं आहे, तर त्याला मला डेकोरेट करायचं आहे. आता ते तो तुम्ही पुढे पाहतानाच पुढच्या व्हिडिओमध्ये. आता एक आयडिया आहे की कशाची बॉटल असू शकते ही, पण मला काही नाही, मी एकदम भंगार असेल न वस्तू तिला पण नवी बनवू शकते. तेवढी आर्ट तेवढी कला आहे माझ्यामध्ये. चला बोलता बोलता हा व्हिडिओ आणि आजचं माझं काम सगळं संपलं आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि आवडला तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.